नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे वेदांता फॉक्सकॉनवरून. राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. आदित्य ठाकरेंनी वडगावमध्ये सभा घेतल्यानंतर आता भाजप देखील वडगावमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे. आज सकाळी 11 वाजता भाजप ठिय्या आंदोलन करणार आहे. आदित्य ठाकरेंनी सभा घेऊन नागरिकांची दिशाभूल केली. आदित्य ठाकरेंनी वेदांता फॉक्सकॉन बरोबर करार आणि कंपनीला जागा दिल्याची कागदपत्र दाखवावीत, नाहीतर हात जोडून महाराष्ट्राशी खोटं बोललात म्हणून माफी मागावी अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. जोपर्यंत आदित्य ठाकरे कागदपत्र दाखवत नाहीत तोवर जागेवरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतलाय. वडगावमध्ये आदित्य ठाकरेंनी भाषण केलं होतं, सभा घेतली होती आणि तिथे आता भाजप आंदोलन करणार आहे. वेदांता फॉक्सकॉनवरून राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. आदित्य ठाकरेंनी वडगावात सभा घेतल्यानंतर आता भाजप सुद्धा वडगावमध्येच ठिय्या आंदोलन करणार आहे. आज सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंनी सभा घेऊन नागरिकांची दिशाभूल केली. आदित्य ठाकरेंनी वेदांता फॉक्सकॉन बरोबर करार केला आणि कंपनीला जागा दिल्याची कागदपत्र दाखवावीत, नाहीतर हात जोडून महाराष्ट्राशी खोटं बोललात म्हणून माफी मागावी अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, आता आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर भाजपनं काय भूमिका घेतली आहे? आदित्य ठाकरे यांनी तळेगावमध्ये जी सभा घेतली त्या सभेनंतर आता भाजपही आक्रमक झालेलं पाहायला मिळते. याचं कारण भाजपचे जवळपास अर्धा डझन नेते जे आहेत ते आज पोटोबा महाराज मंदिर ते पंचायत समिती वडगाव असा मोर्चा काढणार आहेत आणि तिथून आदित्य ठाकरे यांना उत्तर देणार आहेत. वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या स्थलांतरासंदर्भात महाराष्ट्रातल्या आणि मावळच्या जनतेची दिशाभूल केलेली आदित्य ठाकरे यांनी केली, त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलाय. ज्याच्यासाठी गोपीचंद पडळकर, नितेश राणे आणि आमदार राम कदम हे तिघही जण येणार आहेत आणि भाजपचे मोठ्या संख्येनं स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते इथे येतील. कारण 2 दिवसापूर्वी जेव्हा आदित्य ठाकरे यांनी मावळला जनाक्रोश आंदोलन केलं, त्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळालेला दिसून आला. याचं कारण आदित्य ठाकरे सातत्यानं प्रश्न जो उपस्थित करत होता ते नोकऱ्यांचं काय करायचं या एका प्रश्नावरती त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला होता. मात्र हा मतदारसंघ जो आहे तो गेले कित्येक वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बरं वैभव, थोडंसं थांबवते. मात्र याच संदर्भात आता पुढची बातमी पाहूयात आणि ती म्हणजे गुजरात आणि कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांसाठीच महाराष्ट्राचे प्रकल्प हे पळवले जात असल्याचा आरोप केलाय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी. वेदांतानंतर मेडिसिन डिव्हाइस प्रकल्प सुद्धा राज्यातून गेल्याच्या आरोपावरती त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. रोहित पवार यांनी बरेच इंडस्ट्री ह्या गुजरातला त्या ठिकाणी चाललेल्या आहेत, काही कर्नाटकाला चाललेल्या आहेत. योगायोग फक्त असा आहे की डिसेंबर महिन्यामध्ये गुजरातचं इलेक्शन आहे आणि मार्च महिन्यामध्ये कर्नाटकाचं इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या हितासाठी चालल्यात का राजकारणासाठी? पण राजकारण पण महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण आहे का दुसऱ्या राज्याच्या हिताचं, हे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हवेत. आदित्य ठाकरे हे लोकात जाऊन काय खरं घडलं हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत. पंढरपुरात रोहित पवार बोलत होते. याच संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत. अतुलजी, जसं रोहित पवार म्हणाले, तुम्ही ऐकलंच असेल आता, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्रातले प्रकल्प तुम्ही पळवताय असा आरोप केलाय त्यांनी. हस्तांतर घडल्यामुळे रोहित पवार असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांचा रोजगारही गेला आणि त्यातून जी कमाई होती ती कमाईही गेली. त्यामुळे भ्रमिष्ठासारखं वाटेल ते बोलतायत. 2.5 वर्ष यांचं राज्यात सरकार होतं. वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भातला कुठला करार यांनी केला होता त्याचा एक कागद दाखवा ना. अग्रीमेंट केलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर कॅबिनेट कमिटीने त्याला मंजुरी दिली होती, कॅबिनेटने मंजुरी दिली होती, काही केलेलं नाहीये. आता कुठला नवीन एक प्रकल्प बाहेर गेला, तो कधी आला होता महाराष्ट्रात, त्याचे काही पुरावे असतील ना, ते पुरावे दाखवा. मग नाणारला कोणी विरोध केला? नाणारमुळे तर लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार होता, त्याचं काय झालं? आरे कारशेडचं काम थांबवलं, त्याच्यामुळे मेट्रो मधनं मिळणारा रोजगार बुडाला, त्याचं काय झालं? आणि यांच्या सगळ्या तथाकथित दोन्ही पक्षांच्या ज्या गुंड पुंडांच्या सेना आहेत
त्या उद्योग अतुलजी, आवाज नीट पोहोचत नाहीये तुमचा. धन्यवाद मात्र दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर पंढरपुरात बोलताना रोहित पवार म्हणालेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राज्यातले प्रकल्प पळवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यावरती अतुल भातखळकर उत्तर देत होते. आणि यानंतर आता एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत आणि ती आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. त्या संदर्भात कुणी काय वक्तव्य केलंय आपण पाहणार आहोतच. मात्र बातमी आधी पाहूयात. मराठा आरक्षणावरती एनसीपीनं दुटप्पी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीवरती तानाजी सावंत यांनी ही टीका केली आहे. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीनं दुटप्पी भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवरती निशाणा साधला. आरक्षण जाऊन 2 वर्ष झाली तेव्हा गप्प राहिले, मात्र आता सत्तांतर होताच आरक्षणाची चर्चा का, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंतांनी केलंय. 2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या 6 महिन्यात आरक्षण गेल्याचा आरोपही तानाजी सावंत यांनी केला. ज्यावेळेस 2019ला तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आला त्यावेळेस पुढच्या 6 महिन्यातच आमचं आरक्षण गेलं. म्हणजे आम्ही मराठी इतके मूर्ख, इतके वेंगळे, आम्हाला काहीच कळत नाही. आणि मग माझ्यातला एकही मराठा बोलला नाही, गप्प, नो आंदोलन, नथिंग, सगळं शांत. आणि जसं आम्ही सत्तांतर केलं 2-2.5 महिने झाले, लगेच सोशल मीडिया मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, हो मिळालंच पाहिजे. बघा यांचं डोकं कसं चालतं. त्यांनी लगेच पिलावर केली, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. अजून 2 महिने वेगळी टीम निघाल, मग आम्हाला एसटी मधनं आरक्षण पाहिजे, आम्हाला ह्याच्यातलं पाहिजे. अरे हे कोण आहे, ह्याच्या मागचा कर्तकरीचा कोण आहे हे तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्याला माहित आहे, फक्त कोणी बोलत नाही. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही करतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणची खास सुटली लगेच आम्हाला पाहिजे. आता भास्कर जाधव यांनी शिंदे गटावरती जोरदार टीका केली. ज्या धनुष्यबाणामुळे मोठे झाले तोच धनुष्यबाण आज गोठवायला निघाले असं म्हणत त्यांनी द्रोणाचार्यांची उपमा दिली. चाळीसगाव तालुक्यातल्या मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली. धनुष्यबाण आहे, ज्या धनुष्यबाणामुळे मोठे झाले ते आज धनुष्यबाण गोठवायला लागलेत. परंतु उद्धवसाहेब ठाकरेंचं तुमच्यासारख्या एकलव्य यांच्या वंशजांवरच आज मदार आहे, आज विश्वास आहे. हा धनुष्यबाण सामान्यातल्या सामान्य माणसाने उद्धवसाहेब ठाकरे जिथं सांगतील त्याच्याकरता टिकवून ठेवा असं मी आवाहन केलं. हे द्रोणाचार्य ठाई एकलव्याच्या वाट्याला पण आले, छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला पण आले, शिवाजी महाराजांच्या पण वाट्याला आले, माधवराव पेशव्यांच्या वाट्याला पण आले. हे समाजामध्ये असे द्रोणाचार्य असे पंत आहेतच. नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांचे विचार घेऊन सत्तेत बसल्यामुळेच महाराष्ट्राचं वाटोळं झालं अशी टीका सुद्धा बावनकुळेंनी केली. देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी नाना पटोले करू शकत नाही. नाना पटोले यांच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बघितलं पाहिजे की काय स्थिती आहे. धानाचा बोनस देतो म्हटलं, 2.5 वर्ष धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापले, शेतकऱ्याला वीज दिली नाही आणि त्यांच्या डेव्हलपमेंटच्या व्हिजनची 1% नाना पटोले बरोबरी करू शकत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री करेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना नारायण राणेजी मुख्यमंत्री झाले, पण उद्धवजीच्या हातात आल्यावर स्वतःच मुख्यमंत्री होऊन गेले. आणि त्यामुळे ही जी भूमिका आहे त्यातनंच शिवसेनेचा, त्यातनंच उद्धव ठाकरेंचा आज या ठिकाणी स्थिती महाराष्ट्रात या पद्धतीने झाली आहे. आणि शरद पवार साहेबांचा विचार घेऊन ते महाराष्ट्राच्या सत्तेत बसल्यावर मग महाराष्ट्राचं वाटोळच होणार आहे. आम्ही ठरवलं आहे प्रत्येक बूथच्या शाखेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीमध्ये उद्धव ठाकरेंचे गटातले कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केले.
आणि मोठ्या प्रमाणावर जो असंतोष आहे त्या असंतोषाला भारतीय जनता पक्षात परोक्ष प्रवेश करून नवीन सरकार जे आलं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये या सरकारकडनं जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे. अनेक जण लवकरच भाजपच्या वाटेवरती असल्याचं दिसेल असा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केला. अशोक चव्हाण भाजपात येत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत आणि त्यामुळेच गिरीश महाजनांना नांदेडचं पालकमंत्रीपद देऊन त्यांच्यावरती चव्हाणांची जबाबदारी सोपवल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले. तसंच पालकमंत्रीपदाबाबत नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत, काही रणनीती आखण्यासाठी तुम्हाला तिकडं पालकमंत्रीपद दिलंय का? तिथे जायची गरज नाही. त्यासाठी चव्हाण साहेब जर भाजपमध्ये असेल त्यासाठी मला नांदेडचं पालकमंत्री करायचं, मला वाटतं ह्या म्हणण्यात काही तथ्य नाही. अनेक जण आता वाटेवर आहेत, आपल्या थोड्या दिवसात दिसेल. तर शिवसेनेनंच आमच्या पाठीमध्ये 2019 मध्ये खंजीर खुपसल्यामुळेच 2.5 वर्षांचा काळ फुकट गेला असा आरोप कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांनी केला. आता नावासाठी चिन्हासाठी भांडतायत, परवा मैदानासाठी भांडत होते आणि आता काही दिवसांनी शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील असा टोला महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 2.5 वर्षाचा आमचा काळ हा फुकट गेला. हा फुकट गेला म्हणजे आता गेला नाही. आमच्या पाठीमध्ये खंजीर खोपसून आमच्याशी गद्दारी करून या ठिकाणी आमचा मित्रपक्ष शिवसेना उद्धवजींच्या गटाचा हा त्या ठिकाणी तिथून झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाऊन मिळाला. तुम्ही आम्ही शिवसेनेला मदत दिली, युती म्हणून दिली, परंतु त्या ठिकाणी यांनीच आमच्याशी गद्दारी करून तिकडे जाऊन बसले. परंतु आज त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. आज काय अवस्था झालेली आहे? काय अवस्था झाली? 55 पैकी 40 आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले. तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं? काहीच नाही. आता नावासाठी भांडताय, आता चिन्हासाठी भांडताय, दर्शवण्यासाठी. आता कालपर्यंत बिचारे ग्राउंडसाठी भांडत होते. आता उद्याबरोबर ते मातोश्री तुमचे कार्यालय शिवसेना भवन त्याच्यासाठी मारामाऱ्या होते. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरणी अंजनगाव सुर्जी इथल्या 15 ते 20 शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय. हल्लेखोर शिवसैनिकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. संतोष बांगर यांच्या वाहनावरती अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता आणि बांगर यांच्या गाडीच्या काचेवरती बुक्के मारत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावरती शिवसैनिकांकडून झालेला हा हल्ला असा आरोप झाल्यानंतर पोलिसांकडून त्या शिवसैनिकांचा शोध घेतला जातोय. अंजनगाव सुर्जी इथे 15 ते 20 शिवसैनिकांवरती गुन्हा देखील दाखल झालाय. रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आणि या हल्लेखोर शिवसैनिकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, जे या दृश्यामध्ये संतोष बांगर यांच्या गाडीवरती मारहाण करताना दिसतायत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, हा प्रकार काल घडला आणि त्यानंतर आतापर्यंत काय अपडेट्स आहेत? श्वेता, काल शिंदे गटाचे आमदार जे आहेत संतोष बांगर हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि बहीण होते. मात्र शिवसैनिकांना बांगर आल्याची बातमी कळताच जवळपास 10 ते 15 शिवसैनिक जे आहेत ते आपण दृश्यात पाहू शकतो की त्यांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संतोष बांगर तिथून निघून गेले. पण त्यानंतर शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत गोपाल हरपट हे देखील आक्रमक झाले आणि काल त्यांनी जवळपास पोलीस स्टेशनमध्ये 1 ते 1.5 तासपर्यंत ठिय्या आंदोलन केलं आणि जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, अटक होत नाही, तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली. काल उशिरा रात्री अंजनगाव सुर्जीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे आहेत यांनी 10 ते 15 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना आता जवळपास अटक करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू आहे. आज दुपारपर्यंत कदाचित काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं जाईल किंवा अटक केलं जाईल. मात्र यामुळे शिंदे गट आणि शिवसेना गट जे आहे हे दोन्ही गट आता अमरावती जिल्ह्यात एकमेकांसमोर उभे टाकले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. श्वेता, धन्यवाद संजय दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. तर शिवसैनिकांनी हल्ला केला नसून बांगर यांनी शिवसैनिकांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. वाटतं शिवसैनिकांनी सांगून करतील हल्ला, पण माझ्या कानावर अशी आत्ता आलेली बातमी की यांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला शिवसैनिकाच्या, जे कोणी तिथं होते आणि म्हणून शिवसैनिकांनी
गाडीला काही गोष्टी केल्या असतील, पण तो हल्ला झालेला नाही. कारण टी व्हीवर पण आपण बघितलं ठिकठिकाणी. पण तो 50 खोके घेणाऱ्याविषयी जनता अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देऊ शकते. पुढची बातमी. औरंगाबाद शहराला पाणी त्वरित पुरवणं हे माझं पहिलं ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे. चंद्रकांत खैरे यांच्याच मेंदूवरती गोमूत्र शिंपडावं लागेल, जेणेकरून त्यांचा मेंदू शुद्ध होईल. खैरे यांनी 25 वर्षात शहराला काहीच दिलं नाही, मात्र मी पालकमंत्री म्हणून देईनच. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. माझ्यासोबत संदीपान भुमरे आहेत. आता पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारणार, कारण पालकमंत्री झालाय. काय पहिली प्रतिक्रिया? कारण होईल का नाही होईल या सगळ्या गोष्टीच्या तणावातून तुम्ही गेला, पण शेवटी पालकमंत्री झाला. विशेष म्हणजे शहराचा जो मूळ प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचा जरी विषय कोणता असेल तर तो पाणी प्रश्न आहे. तर त्या पाणी प्रश्नाच्या बाबतीत मी स्वतः जातीनं लक्ष घालीन आणि या शहराला कसं मला पाणी देता येईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. दुसरा प्रश्न असा, अंबादास दानवेंनी कालच पैठणमध्ये भाषणामध्ये असं म्हटलंय की संदीपान भुमरे यांचे बिन टाक्याचं ऑपरेशन मीच करणार. तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांना एवढं मोठं ऑपरेशन केलं तर अजून त्या याच्यातून ते बेहोशमधून अजून काही नाही दिलं. दुसरी गोष्ट मला सांगायचं, ज्यावेळेस वेळ येईल तर कोणाचं बिन टाक्याचं ऑपरेशन होईल हे त्यावेळेसच कळलं. काय फक्त आता वेळ यायची, ती वेळ आल्याच्या नंतर अंबादासला बी कळलं की बिन टाक्याचं ऑपरेशन कसं होतं. त्यांनी दुसरं असं टीका केली तुमच्यावर की पालकमंत्री म्हणून भुमरे साहेब न्याय नाही देऊ शकणार औरंगाबादला. असं का म्हटलं? ते विरोधी पक्षी आहे, त्यांच्यापासून आम्हाला अपेक्षाच नाही की ते आम्हाला न्याय देतील भुमरे असं म्हणावं. पण मला एक सांगायचं की खैरे हे 25-30 वर्ष या शहराचं राजकारण केलं. काय दिलं या शहराला? या शहराला पाणी देऊ शकले नाही, या शहराला रस्ते देऊ शकले नाही, या शहराची वाईट अवस्था करून टाकलेली. मला सांगा की आपण बघतो की या शहरात कुठल्याही सुविधा, नागरी सुविधा, मूलभूत सुविधा आतापर्यंत देण्यात आल्या नाही. तुम्हाला मी सांगतो, एकनाथ शिंदेच्या सहकार्याने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्याने मी आपल्याला खात्री जो जनतेला आवाहन करतो की मी निश्चित या शहराला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. सुनील जाधव सर, सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मूळ शिवसेनेमध्ये बंडाळी करत 40 आमदार शिंदे गटामध्ये गेले आणि राज्यामध्ये सत्तांतर घडलं. नंतर त्यांना 12 खासदारांनी देखील साथ दिली. नुकताच परभणीमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी एक मोठा गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. पाहुयात भर सभेत सत्तारांनी काय दावा केलाय ते. अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट. 5 आमदार 3 खासदार शिंदे गटात येणार. लवकरच पक्ष प्रवेश होणार. सत्तारांच्या दाव्यानं राजकीय चर्चांना उधाण. शिवसेनेत सर्व काही आलबेल नाहीये. अजून 5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार आहेत. लवकरच हा पक्ष प्रवेश होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच परभणीत केलाय. सत्तार यांच्या या दाव्यानं खळबळ उडालेली असून शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार का, या राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय. कारण मराठवाड्यात परभणी हा शिवसेनेचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो. बाळासाहेबांपासून परभणीत खासदार आणि आमदार हे शिवसेनेचेच निवडून आले आहेत. सध्या खासदार बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशीच सुरुवातीपासून भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे परभणीत सत्तारांनी मुद्दाम तर हे वक्तव्य केलं नसावं ना, अशाही दबक्या आवाजात चर्चा रंगतायत. मात्र अब्दुल सत्तारांच्या नव्या दाव्यामुळे आता चर्चा तर होणारच ना. पहिले 12 होते, आता 13 झाले. आपण 2-3 खासदार येणार आहे, 5 आमदार परत येणार आहे. पण ते पागल येणार आणि हे फार सती सावित्री आहे. कारण पहिले तुम्ही आताच्या गल्लीपर्यंत उतरले, पहिले उतरले असते तर ही वेळ आली असती का? शिवसेनेच्या लोकांवर त्यावेळेस काळामध्ये अन्याय झाला, त्या दूर करण्यासाठी सर्व आमदारांनी विनंती केली एकनाथ शिंदे साहेबांना, काय तुम्ही निर्णय घ्या. आता नेमके आणखी किती आमदार व खासदार शिंदे गटात सामील होतात ते तर येणारा काळच ठरवेल. मात्र सत्तारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आता एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यामध्ये उद्भवलेल्या सत्ता संघर्षावरती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि याच याचिकांवरती 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचं भवितव्य या याचिकांच्या निकालावरती अवलंबून आहे. यावेळेला एक मोठी बातमी येते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळालाय. जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत अनेक वेळा जॅकलिनची तासनतास चौकशी झालेली होती सुकेश चंद्रशेखर प्रकरणी आणि याच संदर्भात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळालाय. तिला अंतरिम जामीन मंजूर झालाय. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर झाल्याची ही मोठी बातमी. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची आतापर्यंत अनेक वेळा चौकशी झालेली आहे. तासनतास तिला चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. मात्र आता तिला जामीन मिळालाय. अंतरिम जामीन मंजूर झालाय. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर प्रकरणी दिलासा मिळालाय. तिला अंतरिम जामीन मंजूर झालाय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अखेर जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर झालाय. काय या संपूर्ण प्रकरणाविषयी अधिक सांगाल? खासून 200 कोटीच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये खासून सुरेश चंद्रशेखर यांनी ज्या पद्धतीनं ठगी करून, ज्या पद्धतीनं फसवणूक करून जे पैसे लुटले होते त्याच्या माध्यमातून जॅकलिन फर्नांडिसला मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देण्यात आल्या अशा प्रकारची माहिती पुढे आली होती. आणि त्या संदर्भात एकीकडे EOW कार्यालयामध्ये चौकशी सुरू होती, त्या दुसरीकडे ईडी मध्ये देखील चौकशी सुरू होती. आज ईडी मध्ये जॅकलिन फर्नांडिसला त्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्या संदर्भात आज त्यांना अटक होण्याची शक्यता होती. याचमुळे त्यांनी अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता पटियाला कोर्टाच्या ईडी न्यायालयामध्ये आणि त्यावरती आज सुनावणी करताना मोठा दिलासा जॅकलिन फर्नांडिसला दिलेला आहे. सुरेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा दिलाय. 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावरती जॅकलिनला हा दिलासा देण्यात आलेला आहे. महत्वाचा मुद्दा हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे जॅकलिन फर्नांडिससाठी. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजार 750 अंकांनी घसरलाय तर निफ्टी सुद्धा 250 अंकांनी खाली आलाय. शेअर बाजारावरती मंदीच्या शक्यतेचं सावट असल्याचं बोललं जात आहे. फक्त बाजारच पडलाय असं नाही तर डॉलरच्या तुलनेत सुद्धा रुपयांची मोठी घसरण झाली असून रुपया 81.54 पर्यंत खाली घसरलाय आणि रुपयामध्ये 56 पैशांची घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार 750 अंकांनी घसरलाय तर निफ्टी सुद्धा 250 अंकांनी खाली आलाय. शेअर बाजारावरती मंदीचं सावट असल्याचं बोललं जात आहे. फक्त बाजारच नाही तर डॉलरच्या तुलनेमध्ये सुद्धा रुपयाची मोठी घसरण झाली असून रुपया 81.54 पर्यंत खाली घसरलाय तर रुपयामध्ये 56 पैशांची घसरण झाली आहे. आणखी एक मोठी बातमी. नवरात्रीच्या गरबामध्ये आता आधार कार्ड तपासूनच फक्त हिंदूंनाच त्यामध्ये प्रवेश द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नवरात्रोत्सव सुरू झालाय. गरबा सुद्धा आजपासून सुरू होणार. मात्र या गरबामध्ये आधार कार्ड तपासून फक्त हिंदूंनाच त्यामध्ये प्रवेश द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलेली आहे. विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. या संदर्भात त्यांच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे. तुषार, आपण स्वतः गोविंद शेंडे यांना विचारू की त्यांनी जी मागणी केली आहे त्या पाठीमागे नेमका त्यांचा काय हेतू आहे आणि काय कारण आहे. म्हणजे आता गरबाचा आज पहिला दिवस आहे, सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. अशातच तुम्ही जी मागणी केली की ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तपासून फक्त हिंदूंनाच गरब्यामध्ये प्रवेश द्या अशी का मागणी केली? गरबा हा काही इव्हेंट नाही आहे, हा काही सांस्कृतिक कार्यक्रम नाही आहे. गरबा हा देवीला प्रसन्न करण्याकरता नृत्य आहे, भक्ती आहे, शक्तीचं प्रदर्शन आहे, समर्पण आहे
तर ज्यांची त्या भगवतीवरती देवीवरती श्रद्धा आहे, जे त्याला पूजतात, त्यांनीच गरबा करावा. अन्य लोक जे देवीला उपासक नाही, देवीची पूजा करत नाही, भगवतीची पूजा करत नाही, भगवतीला मानत नाही, त्यांनी त्या गरब्यामध्ये कशाला यावं? हा काही इव्हेंट नाही आहे, सांस्कृतिक कार्यक्रम नाही आहे. म्हणून आम्ही अशी मागणी केली आहे की जितके आयोजक आहेत त्यांना पण, पोलीस प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला, किंवा त्यांनी ह्या गरबा उत्सवामध्ये अशा लोकांना प्रवेश न द्यावा की ज्यांची याच्यावरती श्रद्धा नाही आहे. जे देवीला मानतात, देवीची उपासना करतात, हिंदू धर्मावरती ज्यांची आस्था आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनीच या उत्सवामध्ये सहभाग करावा. बरं, तुम्ही फक्त हिंदूंना म्हटलं, मग इतर धर्मियांमध्ये अनेक धर्म आहे, जैन आहे, बौद्ध आहे, शीख असेल, त्यांच्याबाबत तुमची काय भूमिका आहे? तुम्ही जे नावं घेतले, जैन, बौद्ध, सिख, हे सगळे भारतभूमीमधून उद्भवलेले पंथ आहेत. म्हणजे हिंदूंच्या व्यतिरिक्त नाही आहे, हे हिंदूंच्या व्यतिरिक्त नाही आहे. सिख पण देवीची पूजा करतो, जैन पण करतो, बौद्धांमध्ये पण देवीची पूजा होत असते. बाकीचे हिंदू जे धर्मांचे जे देवी देवता आहेत त्यांना ते मानतात, रामाला मानतात, कृष्णाला मानतात, तर ते तर एक भागच आहे ना. मग तुमचा थेट विरोध जो आहे तो मुस्लिम धर्मियांना आहे? नाही, असं मी नाव नाही घेत म्हणत. ज्याची श्रद्धा नाही आहे, जो देवी देवताला मानत नाही, जो मूर्ती पूजा करत नाही, अशांवरती माझा, आणि मला विरोध नाही आहे, माझा हे आहे की याच्यामुळे लव जेहाद, छेडछाड अशा घटना मागच्या अनेक वर्षांमध्ये झालेल्या आहेत, त्या न व्हाव्या, त्याच्याकरता काहीतरी रोकथाम कुठेतरी तर करावी लागेल ना. तर ती रोकथाम झाली पाहिजे, म्हणून आयोजकांनी आधार कार्ड पाहून आणि त्यांना प्रवेश द्यावा. तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे काही लोक मुद्दाम तिथे शिरतात, तर त्यांचा एक विशिष्ट उद्देश असतो, त्या उद्देशानेच ते येतात? बिलकुल, अनेक लोक असतात अशी. पण लव जिहाद का बरं होतं? नाव बदलून, धर्म बदलून, माथ्यावर टिगळा लावून, हातामध्ये दोरा बांधून, गळ्यामध्ये माळ टाकून, नाव बदलून तुम्ही हिंदू मुलींना फसवता ना. हे इंटेन्शन आहे की नाही आहे? असंच इंटेन्शन घेऊन तुम्ही या गरबामध्ये पण याल, तिथल्या मुलींना तुम्ही आपल्या मोहजाळामध्ये फसवण्याचा प्रयत्न कराल, हे कसं सहन करून घ्यायचं? बरं, ही मागे तुमची विदर्भापुरतेच मर्यादित आहे की संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारे नियम लागू व्हायला पाहिजे? मी विदर्भाचा पदाधिकारी आहे, म्हणून मी विदर्भापुरतीच गोष्ट करू शकतो. तुम्ही ही कोणाकडे मागणी केली मग या संदर्भात? काही पत्रव्यवहार झाला? प्रशासनाला केली आहे, पोलीस प्रशासनाला केली आहे. आज 4 वाजता इथे पोलीस प्रशासनाची वेळ आहे, त्यांना आमचे कार्यकर्ते भेटायला जाणार आहेत, त्यांना ज्ञापन देणार आहे. अमरावतीला दिलेलं आहे. अमरावतीला तर त्यांनी सगळ्या गरबा आयोजक जे आहेत त्यांना सगळ्यांची बोलावून त्यांनी मीटिंगसुद्धा घेतली, तिथल्या CP डॉक्टर आरती सिंग त्यांनी. तर असं मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे आणि प्रशासनाने पण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठेतरी नेहमी जो आरोप होतो विभाजनाच्या दृष्टिकोनातनं काही वक्तव्य होतात किंवा राजकारण होतं, तुम्हाला असं वाटत नाही की या भूमिकेमुळे कुठेतरी 2 समाजामध्ये दूरी निर्माण होईल? नाही नाही, काही कारण नाही त्याला, काही कारण नाही त्याला. बाई, हिंदू आपलं हे करतो, मुसलमान आपलं हे करतात, ईसाई आपलं करतात, प्रत्येक आपलं आपलं याच्यामध्ये हे करतो ना. कोणी एकामेकामध्ये ढवळाढवळ थोडी करत असतो. बरं, हा निर्णय घेतल्यावर नेमका काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? लव जिहाद रोखण्यामध्ये आणि हिंदू मुलींची छेडछाड रोखण्यामध्ये आम्हाला सहयोग होईल. बरं, तर या संदर्भात तुम्ही तुमचे जे आता तुम्ही विदर्भ प्रांतापुरता सांगितलं की बोलत आहे, पण विश्व हिंदू परिषदेची कार्यकारिणी ही देश पातळीवर आहे, त्या संदर्भात कोणासोबत काही चर्चा झाली की असा निर्णय देशभरामध्ये व्हायला पाहिजे? हां, ते आमचं जे काही आहे ते आम्ही बोलणी केलेली आहे. बरं, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की RSSचं एक मुस्लिम विंग देखील आहे, मुस्लिम विचार मंच. एकीकडे आपण मुसलमानांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, दुसरीकडे अशी भूमिका मांडतो. नाही, असं नाही आहे. असं आहे की ते जे राष्ट्रीय मुस्लिम मंच आहे तो एक संघाचा इव्हेंट आहे, कामाची हे आहे, त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मुस्लिम समाजामध्ये पण राष्ट्रीयत्व जागृत व्हावं आणि त्यांनी पण, जितके मुसलमान भारतामध्ये आहे सगळे पूर्वज त्यांचे सगळ्यांचे हिंदू आहेत, ह्या भावनेमध्ये त्यांनी यावं. ह्या भावनेत जर आले तर मग बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. ही त्याच्या मागची भूमिका आहे.
बरं, तर आपण बघू शकतो अत्यंत महत्त्वाची भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतलेली आहे, विशेष करून विदर्भ प्रांताच्या दृष्टीने, की जो गरबा आजपासून सुरू होणार आहे त्यामध्ये जर का कोणी येत असेल तर त्यांचं सुरुवातीला आधार कार्ड तपासायचं आणि फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यायला पाहिजे. आता पोलीस प्रशासन नेमकं या संदर्भात काय भूमिका घेते, आयोजक काय भूमिका घेते, हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, इतरही घडामोडी पाहणार आहोत ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.